हा व्हिडिओ पाहिल्यापासून मी BJPचा लिटरली फॅन झालो आहे आणि BJPपेक्षा शक्तिशाली पक्ष या जगाच्या पाठीवर दुसरा असूच शकत नाही याचा सुद्धा साक्षात्कार झाला। सध्या भारतातील बहुतांश राज्यामध्ये BJPची सत्ता आहे, पण संपूर्ण भारतावर BJPची सत्ता काहीच दिवसांमध्ये असेल इतकंच नाही तर हे पाकिस्तान, चायना, रशिया, अमेरिका सगळीकडे BJPची सत्ता असेल। एवढंच नाही तर हे चंद्र, सूर्य, मंगळ, आकाश, पाताळ, पृथ्वी सगळीकडे BJPची सत्ता असेल का? कारण या जगाच्या पाठीवरला सर्वात शक्तिमान देव कोण आहे? मारुतीराय। अहो जन्मताच जे सूर्याला गिळायला निघाले होते, 400 कोसाचा समुद्र एका उडीत पार केला होता, रावणाची लंका जाळली होती, द्रोणागिरी पर्वत डाव्या हातावर अगदी फुलासारखा उचलून आणला होता, ज्यांच्याकडे अष्टसिद्धी 9 निधी आहेत, असे सर्व शक्तिशाली बजरंग बली BJPच्या एका सामान्य नेत्याच्या रॅलीमध्ये असा त्यांचा झेंडा हातात घेऊन जर नाचत असतील तर BJPची पॉवर फक्त समजून घ्या। दाखवा मला असा एखादा दुसरा धर्म ज्या धर्मामध्ये त्यांचे इष्टदेव सामान्य नेत्याच्या रॅलीमध्ये नाचताना दिसतात। ही पॉवर फक्त BJPची आहे। रिस्पेक्ट आहे BJPसाठी, हे कमवलं आहे BJPने। आत्तामध्ये प्रेमानंद महाराज म्हटले होते की असा कोण पदाधिकारी पैदा झाला ज्याच्या स्वागतासाठी देव नाचतील? महाराज हे बघा, हे आमचे नेते आहेत। मी आयुष्यभर असा विचार केला होता की कुठल्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला जाणार नाही, परंतु आता BJPची वाढती ताकद बघता आणि या अचिव्हमेंट बघता मला असं वाटतं की आता BJPचा सदस्य झाल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। आणि जाता जाता खुद्द हनुमानजी ज्या महान जब हिंदू देवी देवताओं का अपमान होता है तो आप मौन रहते हैं।